नोकरी, घर सांभाळून तुम्ही स्वतःचा छोटासा बिझनेस करून वेगळं इन्कम जनरेट करू शकता का? तर हो. जवळ-जवळ तुम्ही 5 ते 25 हजारापर्यंत स्वतःचं वेगळं इन्कम जनरेट करू शकता, जे की तुम्ही तुमच्यासाठी ठेवू शकता आणि तुमच्याकडे सेव्हिंग होऊ शकते. कसं ते आपण पुढे फक्त तुमच्याकडे टाईम मॅनेजमेंट पाहिजे. टाईम मॅनेजमेंट म्हणजे काय? तर तुमच्याकडे 24 तास असतात. 24 तासातले 8 तास तुम्ही नोकरीसाठी दिले, 8 तास तुम्ही घरकामासाठी दिले. भरपूर वेळ उरतोय तुमच्याकडे. मग त्याच्यात तुम्ही काय करणार? जर तुम्हाला शिवण कामाची आवड असेल तर तुम्ही शिवणकाम करू शकता. तुम्हाला खूप छान छान ब्लाऊज शिवताना येतात, ड्रेस अल्टर करताना येतात, अल्टरिंगचं काम घ्या, सगळ्या गोष्टी होऊ शकतात. फक्त तुमच्यात जिद्द हवे. जिद्द असेल तर नक्की ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. तर मी ह्या सगळ्या गोष्टी कसं मॅनेज करते? मी सुद्धा एक नोकरी करते आणि प्लस घरचंही सांभाळते आणि ब्लाऊज सुद्धा शिवते. मी ब्लाऊजच्या या सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत, ज्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. मी त्यांची सगळ्यांची लिंक तुम्हाला इथे खाली यूट्यूब या व्हिडिओच्या खाली देईन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. तर मी पहिलं सकाळी लवकर उठते. माझ्या नवऱ्याचा डबा असतो टिफिन, तो पण कामाला जातो सकाळी लवकर, तर त्याचा डबा बनवते. त्याच्यानंतर जे दुपारचं जेवण असतं ते सुद्धा त्याच टाइमात मी बनवून घेते. थोडक्यात काय तर सकाळचा डब्याचा मेनू वेगळा असतो, दुपारच्या जेवणाचा मेनू वेगळा असतो. ॲट अ टाइम मी 2 मेनू बनवायला घेते सकाळचे. त्यानंतर मग मी माझ्या कामाला निघून जाते. मी एक अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे आता अंगणवाड्या सकाळच्या झालेल्या आहेत. सकाळची शाळा झाली आहे त्याच्यामुळे लवकर असते. 8चा टाइम असतो, 8 ते 2:30 वाजेपर्यंत आणि सकाळची झाली असल्यामुळे माझा हा फायदा झालेला आहे की 2:30 नंतरचा मला खूप वेळ मिळतो, जो की पहिला तसा नव्हता. पहिला 4, 4:30 नंतर मला वेळ मिळायचा. आता तसं नाहीये. आता 2:30 नंतर फक्त एवढंच होतं की मला सकाळी जरा अजून लवकर उठावं लागतं या सगळ्या माझ्या गोष्टी आटपण्यासाठी घरातल्या. आणि त्यानंतर मी घरी आल्यावर माझ्या मुलीचं जेवण, माझं जेवण, आमचं जेवण झाल्यानंतर मुलगी झोपून जाते आणि माझ्याकडे भरपूर वेळ असतो संध्याकाळपर्यंत. 7 वाजेपर्यंत मी माझं मशीनवरचं काम करते. त्यानंतर मग परत ते काम बंद करायचं. आपलं घरातलं काम रुटीन असतं ते रुटीन फॉलो करायचं. त्याच्यानंतर रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर परत मी रात्री 12, 12:30 वाजेपर्यंत नॉर्मली आपण जागेच असतो. मग हा वेळ आपण कुठेही घालवण्यापेक्षा त्या वेळात आपण आपली कला जोपासायची ना. दुसरं काय करायचंय? उगाचच कुठेतरी टाइमपास करायचं, मोबाईलवरती टाइमपास करायचं. तुमच्याकडे जर ऑर्डर्स येत आहेत, तुम्ही जर फोटो शेअर करताय सगळ्यांना, तुम्हाला जर आजूबाजूचे लोक विचारतात ना की ब्लाऊज शिवशील का, तर हो म्हणा ना, नाही का म्हणायचं? नाही नाही म्हणायचं, हो म्हणायचं. तुमच्यात तेवढा कॉन्फिडन्स पाहिजे की हा मी शिवू शकते तो ब्लाऊज, तिचा ब्लाऊज किंवा तिचे जे टॉप असतील ते अल्टर करू शकते. माझ्यात सुद्धा पहिला कॉन्फिडन्स नव्हता. ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला आजूबाजूच्या लोकांनीच कॉन्फिडन्स दिलेला आहे हा. आणि खूप खरंच इथली लोक खूप छान आहेत माझ्या शेजारचे. मला पहिला ब्लाऊज एवढा परफेक्ट शिवताना येत नव्हतं. त्या लोकांनीच मला माझ्याकडे बिंदास दिले आणि चांगले चांगले पीस दिले आणून की बाबा तू शिव शिव, कसंही शिव, आम्हाला चालेल. आणि मी जसं शिवलं तसं त्यांनी ऍक्सेप्ट केलं. त्याच्यावर काहीही रॉंग कमेंट केली नाही. जर कुठे चुकतंय ते मला समजावून सांगितलं, हे असं केलं असतं परत होईल चांगलं, ते तसं केलंस तर ते तसं होईल चांगलं, असं सगळ्या गोष्टी मला सांगितल्या. त्यानंतर मग मी त्या गोष्टी सुधारत गेले. तर तुम्ही पण तसं करा आणि ह्या गोष्टीमध्ये खूप फायदा आहे. हा थोडंसं टाइम मॅनेजमेंट करावं लागतं, थोडी धावपळ होते, पण आपल्या हेल्थकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही बघताय आता माझी हेल्थ खूप मी खूप बारीक झाले. थोडी धावपळ होते, मुलगी लहान आहे त्याच्यामुळे. पण मी माझी कला सोडलेली नाहीये. मला ह्या कलेमध्ये थोडं पुढे जायचंय अजून. मी सुद्धा कोणताही क्लास केलेला नाहीये. युट्यूबवरती बघून बघूनच ह्या सगळ्या गोष्टी शिकले. 2021 पासून मी प्रॅक्टिस करते आणि आता कुठे मी त्याच्यात 2026ला परफेक्ट थोडी झालेली आहे. म्हणजे 90% म्हणायचं, 100% मी नाही म्हणत आहे स्वतःला अजून तरी. 90% परफेक्ट झालेली आहे. आता मी कटोरी ब्लाऊज शिवते, बोटनेक प्रिन्सेस शिवते, साधा प्रिन्सेस शिवते. या तिन्ही प्रकारच्या ब्लाऊज मी मारते. प्लस अल्टरिंगचं काम करते. हे जे शोल्डर आहेत ते कमी करायचं काम करते. रेडीमेड ड्रेस येतात त्यांचे आणि परत स्लीव्ह लावायचं, अल्टरिंगचं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी आता प्रॉपर करते. मला जमतात त्या गोष्टी आणि हे सगळं प्रॅक्टिसमुळे शक्य झालेलं आहे. मी माझ्या कलेला कुठेतरी वाहून नाही दिलं. ती मी कला जोपासली आणि त्याच्यात पुढे जायचा प्रयत्न केला. तर तुमच्याकडे पण तशी कला असेल, याच्या व्यतिरिक्त शिवणकामा व्यतिरिक्त दुसरीही कुठली कला असेल तर तुम्ही त्याच्यात पुढे जा.
तुम्ही त्याच्यात थोडंफार लक्ष द्या. इतर कामं आहेतच, घरची कामं आहेत, ते आपल्याला करायचीच आहेत, आयुष्यभर मरेपर्यंत करायचे आहेत. पण तुम्ही जर तुमचं काम केलं, तुम्हाला जे आवडतंय त्या क्षेत्रात सुद्धा गेलं, तर त्याच्यातून सुद्धा तुम्हाला ओळखले जातील. आता मला जास्त करून इथे पहिली हा इकडे इकडे आहे, मी इथली सून आहे याच नावाने ओळखायचे. आता मी नोकरी करते त्याच्यामुळे हा इथे नोकरी पण करते. काही लोक मला नोकरीच्या नावाने पण ओळखले जातात, हा यांची सून इथे नोकरी करते. पण आता मी शिवणकाम करते, ब्लाऊज शिवते, चांगले चांगले पॅटर्न मारते, नवीन नवीन पॅटर्न मारते. आताचे जे ट्रेंडिंगला आहेत ते सुद्धा, तर मला लोक देतात, आजूबाजूचे लोक सुद्धा, बाबा माझे पण शिव, माझे पण असे आवडीने आणून देतात. तर तुम्ही पण असे प्रयत्न केलात तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आणि अजून काही माहिती हवी असेल तर मला नक्की तुम्ही कमेंट करा. मी अजून तुमच्या पर्यंत वेगवेगळ्या गोष्टी पोहोचवण्याचं काम नक्की करेन. मी कशा काय गोष्टी मॅनेज करते, काय करते, कधी शिवते, कटिंग कधी करते, शिवायला कधी घेते, या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करेन. आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटू. तोपर्यंत बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, नक्की करा. बाय.